करवा चौथ, पण यावेळी उपवास तिने नाही, त्याने ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच आमच्या घरासमोर एक साधंसं पंजाबी जोडपं राहायला आलं होतं. केसांमध्ये रुपेरी झळाळी, चेहऱ्यावर आयुष्यभराच्या अनुभवाचे व्रण आणि डोळ्यात कायम तेज, ते आपल्या मुलांबद्दलच्या अभिमानाचं. मुलगी सासरी सुखात नांदत होती, मुलगा अखिल पुण्यात नोकरीला होता आणि हाच त्यांचा जगण्याचा आधार होता. एका संध्याकाळी अचानक फोन वाजला. अंकल, आपण अखिलचे वडील ना? हो, कोण बोलतं आहे? मी अखिलचा मित्र. हो, बोल ना. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. नाही म्हणजे मला काहीतरी सांगायचं आहे. हो, बोल. तुम्ही एकटे आहात ना? नाही म्हणजे तुम्ही कुठे आहात? म्हणजे तुम्ही घरी कामात? अरे काय झालं, मी घरीच आहे आणि एकटाच आहे, बोल ना. पण फोनच्या दुसऱ्या टोकावर मात्र शांतता पसरलेली होती. अंकल, आपका अखिल अब नहीं रहा. अखिलच्या वडिलांचं काळीज थरथरलं आणि स्वर अडखळले. बेटा, असं क्रूर विनोद नको ना रे करू. आज सकाळीच तर त्याच्याशी बोलणं झालं आहे माझं. अखिलच्या वडिलांना धीर देत त्याच्या मित्राने पूर्ण हकीकत सांगितली. तो आंघोळीला गेला होता, बराच वेळ झाला तो बाहेर आला नाही, म्हणून त्याला बघण्यासाठी दार वाजवलं. आतून काहीच आवाज आला नाही. मग आम्ही दार तोडलं तर अखिल जमिनीवर पडलेला होता. आम्ही त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरनी सांगितलं, ही इज नो मोर. एक भयान शांतता पसरली होती. त्यांचं आयुष्य जणू तिथेच थांबलं होतं. नंतर त्या दोघांनी हिंमत करून पुण्याचा रस्ता गाठला आणि निष्प्राण अखिलसमोर पोहोचताच आईचं मन जणू मृतदेहासोबतच स्थिरावलं. त्या दिवसानंतर ती जगतीये तर खरं, पण तिचं जगणं उरलेलं नाही आहे. आज 4 महिने उलटले तरी देखील ती अखिलच्याच आठवणीत गुंतलेली आहे. तिचा नवराच तिला सांभाळतोय, ती मात्र एका बाहुलीला अखिल समजून त्याला खाऊ घालते, त्याच्याशी गप्पा मारते, त्याला आंघोळ घालते, त्याच्याशी खेळते. तिचं जग हे फक्त त्या बाहुलीपुरतंच उरलं आहे. दिवसामागून दिवस सरत होते, ती मात्र अखिलच्याच आठवणीत गुंतलेली होती. करवा चौथचा दिवस उजाडला, पण तिला काही भानच नाही आहे. कसला उपवास आणि कसली पूजा. परंतु आज तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी व्रत केला आणि तो देवापुढे हात जोडून म्हणतोय की मला प्रत्येक जन्मी हीच साथीदार लाभो, कारण हिनेच माझं आयुष्य संपूर्ण केलं आहे. हा सण फक्त उपवास नाही, फक्त पूजा नाही किंवा चंद्राला बघणं नाही आहे, तर हा सण म्हणजे अखंड नात्याचा उत्सव, प्रेमाचं मौन वचन आणि विश्वासाचं तेजस्वी प्रतीक आहे. हा सण शिकवतो प्रेम म्हणजे देणं आणि नातं म्हणजे जपणं.